हे आहे स्टार आणि आपण पाहत आहात स्टार वन मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता। मिरज हायस्कूल मैदानात रस्ते खोदकामातील डांबरयुक्त मुरुम टाकून क्रीडांगण दुरुस्तीसाठी प्राप्त झालेला 7 लाख रुपयांचा निधी बळकावण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे करत असल्याचा आंबेडकरी नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा आरोप। मिरज शहरातील पीएमसी मिरज हायस्कूलच्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारीमार्फत 7 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मात्र या मैदानात रस्ते खोदकामातून निघालेला डांबरयुक्त मुरुम मोठ्या प्रमाणात टाकण्यात आल्याचा आरोप आंबेडकरी चळवळीचे नेते तथा भाजप नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केला आहे। याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली आहे। पीएमसी मिरज हायस्कूलच्या मैदानाच्या दुरुस्तीसाठी 7 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून लवकरच मैदानाचे सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे काम होणार आहे। दरम्यान मिरज हायस्कूलचे माजी विद्यार्थी असलेले डॉक्टर महेश कुमार कांबळे हे मैदानाची पाहणी करण्यासाठी शाळेत गेला असता त्यांना मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात डांबरयुक्त मुरुम टाकलेला आढळून आला। मिरज शहरात विविध ठिकाणी रस्त्यांचे खोदकाम करून कॉन्क्रीट रस्त्यांची कामे सुरू आहेत। या खोदकामातून निघालेला डांबरयुक्त मुरुम मैदानात टाकण्यात आल्याचा संशय व्यक्त करत डॉक्टर महेश कांबळे यांनी हा डांबरयुक्त मुरुम नेमका कोठून आणला, तो मैदानात का टाकण्यात आला आणि त्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली असे अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। मैदानाच्या दुरुस्तीसाठी दर्जेदार मुरुम वापरणे आवश्यक असताना खोदकामातील डांबरयुक्त मुरुम वापरण्याचा प्रयत्न होत आहे का, अशी शंका त्यांनी व्यक्त केली। तसेच रस्ते खोदकामातील मुरुम महापालिकेच्या डंपिंग यार्डमध्ये टाकणे अपेक्षित असताना तो शाळेच्या मैदानात कसा पोहोचला याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे। यासोबतच मिरज हायस्कूलचे मुख्याध्यापक राजेंद्र नागरगोजे यांनी हा मुरुम मैदानात टाकून घेण्यासाठी महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी घेतली होती याचीही माहिती समोर यावी अशी मागणी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी केली आहे। तसेच या प्रकरणाची महापालिकेच्या कार्यतत्पर आयुक्त महापात्रा मॅडम आणि महापौर धीरज सूर्यवंशी यांनी सोमवारपर्यंत चौकशी केली नाही तर महापालिकेच्या मुख्य कार्यालयाबाहेर येत्या गुरुवारी मिरज हायस्कूलचे सर्व माजी विद्यार्थी व कार्यकर्त्यांसमवेत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिला आहे। मिरज हायस्कूल मिरज या शाळेचा एक माजी विद्यार्थी म्हणून आज मी मिरज हायस्कूल मिरज या शाळेमध्ये पाहणी करायला आलो असता या मिरज हायस्कूल शाळेमध्ये मला एक विचित्र परिस्थिती आणि दृश्य बघायला मिळालं। त्यामध्ये काही दिवसांपूर्वी मला माहिती मिळाली होती की मिरज हायस्कूलमधील क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समिती तथा शासनाच्या वेगवेगळ्या विभागाकडून 7 लाख रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। पण आज शाळेत बघितलं तर एखादा डांबरी रस्ता उकरल्यानंतर जी भर निघते, जो वेस्टेज असतं ते सगळं इथं आणून टाकलेलं आज बघायला मिळालं। ते जर ही दुरुस्ती करायची असती, क्रीडांगणाचं चांगलं जर हे करायचं असतं तर किमान चांगला मुरुम चांगला भराव आणून इथं टाकणं आणि क्रीडांगणाची दुरुस्ती करणं गरजेचं होतं। पण या राजेंद्र नागरगोजेंचा या शाळेच्या मुख्याध्यापकांचा उद्देश आजच्या ह्या परिस्थितीवरून स्पष्ट होतोय की राजेंद्र नागरगोजेंना मिरज हायस्कूल शाळेच्या नावावर स्वतःची पोळी भाजायची आहे, स्वतःचं घर भरायचं आहे, ह्याचे उदाहरण असल्याचं आज चित्र दिसतंय। कारण तुम्हाला क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून जर 7 लाख रुपये मंजूर झालेले असतील तर एखाद्या ठिकाणी रस्त्याचं काम जिथं सुरू आहे त्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणचा जो डांबरीकरणाचा जो भराव आहे तो आणून तुम्ही या शाळेच्या क्रीडांगणावर टाकलेला आहे आणि तो मोठ्या प्रमाणात आहे। म्हणजे हा भराव तुम्ही इथं आणून टाकला। हा टाकत असताना महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतली, महापौरांची परवानगी घेतली का, आयुक्तांची परवानगी घेतली का, या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे। हा राजेंद्र नागरगोजे म्हणजे मिरज हायस्कूलचा मालक नव्हे, त्यानं स्वतःच्या डोक्यातून हे काढावं। हा इथला एक शिक्षक म्हणून लागलेला शासकीय नोकर आहे आणि मला सांगायचं आहे की हे 7 लाख रुपये हडप करण्याच्या दृष्टिकोनातून हे षडयंत्र केलेलं दिसून येतंय आणि ते निश्चितपणाने मी हाणून पाडणार। मी आयुक्त महापात्रा मॅडम यांना विनंती करतो, तसेच ह्या सांगली मिरज कुपवाडचे
महापालिकेचे महापौर आदरणीय धीरज सूर्यवंशी साहेबांना पण विनंती करतोय की उद्या आपण या मिरज हायस्कूलला भेट द्यावी आणि हे आणून टाकलेला जो भराव आहे हा कुठल्या कामावरचा इथं आणून टाकला, हा आणून टाकला तर तुम्ही इथून परत उचलणार आहे का ह्या मिरज हायस्कूलच्या क्रीडांगणाच्या दुरुस्तीसाठी हाच भराव वापरणार आहे? मग ते शासनाकडून येणारे 7 लाख रुपये तुम्ही कुठं खर्च करणार का ते पैसे कशासाठी वापरणार? ह्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टीचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत एक कामाला परत हात लावू नये. हे काम आहे तसं जैसे ती परिस्थिती राहावी आणि या सगळ्या प्रकरणाची माननीय आयुक्त मॅडम यांनी चौकशी करावी. या राजेंद्र नागरगोजेची ऑलरेडी एक चौकशी सुरू आहे. यांना आचारसंहिता भंग केल्याची तक्रार ऑलरेडी दाखल झालेली आहे. हा शासकीय मुख्याध्यापक महापालिकेच्या शाळेत असताना निवडणुकीमध्ये प्रचार करतो, गुलाल उधळतो, बाईट देतो. या विरोधात ठोस पुरावे गोळा करून याला निलंबित करण्यासंदर्भात तक्रार दिलेली आहे. ती प्रोसेस सुरू आहे आणि हा दुसरा तिने नवीन एक प्रकार करून ठेवला आहे की शाळेला क्रीडांगणाला दुरुस्तीसाठी 7 लाख मिळालेले असताना चांगल्या पद्धतीचं काम एखाद्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर देऊन रीतसर करावं हे अपेक्षित होतं. पण या राजेंद्र नागरगोजेनं मनमानी कारभार सुरू करून हे असं कुठल्या तरी नगरसेवकाशी हात मिळवणी करून कुणाला तरी ॲडजस्टमेंट करून हे 7 लाख रुपये हडपण्याचा डाव ह्या राजेंद्र नागरगोजेचा आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. सोमवारपर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करून या राजेंद्र नागरगोजेवर जर कारवाई झाली नाही तर 100% तुम्हाला सांगतो येणाऱ्या आठवड्यात गुरुवारी सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात मिरज हायस्कूलचे माजी सगळे विद्यार्थी आणि आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीचा मी जाहीर इशारा देतो. जय भीम, जय जिजाऊ, जय भारत, जय शिवराय. स्टार 1 मिनी बस, अचूक निर्भीड पत्रकारिता.